मनोरंजन व जनतेचा आक्रोश तसेच भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वार आरपार न्यूज नेटवर्क. मध्यवर्ती बँकेची निवडणूक आपण पाहिलं तर सहकार पॅनलला एक चांगलं यश मिळालंय. जवळपास 8 उमेदवार हे बिनविरोध आले आणि अशातच शहापूरमध्ये देखील आपला एक उमेदवार आहे, त्याची देखील आता ताकद वाढलेली दिसते आणि आपण त्याच्या प्रचारासाठी शहापुरात दाखल झाला. काय तुम्ही सांगाल? 100% निवडून येणार. शहापूरचा जो सेवाचा प्रकाश वरकडी उमेदवारांचा सहकार पॅनलचा आहे, 100% निवडून येणार. या ठिकाणी पाहिलं तर चर्चा खूप मोठी की भाजप विरुद्ध भाजप हा जिल्ह्याचा एक वेगळाच पॅटर्न तयार झालेला आहे. असं असताना सहकार पॅनलची बाजू मजबूत झालेली. काय माहिती का, सहकारामध्ये पक्षावर निवडणूक लढवली जात नाही. स्पष्ट सांगतो, यापूर्वीचा इतिहास बघा कधी पण, म्हणजे खाडेदादांपासून आजपर्यंत आर.सी. पाटलांपासून आजपर्यंत 2015ची निवडणूक बघा, 9ची निवडणूक बघा, 21ची निवडणूक बघा आणि 26ची निवडणूक आहे. कधी पक्षावर निवडणूक लढवली मला दाखवा. काय पडवळ साहेब, कधीच पक्षावर निवडणूक सहकार्याच्या लढवलं जात नाही. आता आम्ही 2015ची निवडणूक लढवली ती सहकार पॅनल मधून लढवलेली. 2015 ते 21 आम्ही त्या ठिकाणी राज्य केलं, ते पक्षावर केलं, सहकारावर केलंय. 2021 ते 26ची निवडणूक जी होती ती सुद्धा आम्ही सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली. त्याच्यामध्ये भाजपचे लोक होते, सेनेचे होते, सीपीएम होते, राष्ट्रवादी होते, काँग्रेस होते, त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी फक्त 4च लोक होते. आणि अशा पद्धतीने सगळे सहकारामध्ये काम करणारे जाणकार लोक असते, मग तो कोणत्याही पक्षाचे असो, त्याला घेऊन आम्ही निवडणूक लढवली. एकदा बँकेमध्ये आम्ही चढलो की आमची पक्षाची पादत्राणे आम्ही बाहेर ठेवतो, मग आम्ही सहकार म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यानंतर ज्याच्या त्याने पक्षाचे काम करावं असं त्यांना मुभा असते. पहिल्यांदा असं घडलंय की ही निवडणूक पक्षीय लेवलवर लढवली गेली. आम्ही आमच्या पॅटर्न प्रमाणे आजही आम्ही भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आणि सीपीएम, काँग्रेस सगळ्या पक्षांचे लोक आम्ही आज सहकार पॅनल मध्ये घेतले. त्याच्यामुळे ही पक्षीय निवडणूक आम्ही लढवली नाही, ही पक्षीय निवडणूक परिवर्तन पॅनलने लढवलेली आहे. शहापूरमध्ये तिरंगी लढत होते. खरं बोललं जातं की परिवर्तन आणि सहकार या 2 उमेदवारांमध्ये ही लढाई, त्यामध्ये तिसरा देखील उमेदवार आहे. तुम्हाला काय वाटतं? मी पहिल्यांदाच बोललो की आमचा सहकार पॅनलचा प्रकाश वरकडे 100% निवडून येणार, मला ठाम खात्री आहे. तर बँकेची पुढची ध्येय धोरणे काय आहेत? गेल्या 10 वर्षापासून आपण चांगला प्रश्न विचारला. अशाच प्रश्नाची अपेक्षा मला होती. बघा, 2017 साली ज्या वेळेला मी बँकेचा अध्यक्ष झालो, त्यावेळेला बँकेच्या ठेवी 6,500 कोटी होत्या. आज बँकेच्या ठेवी 11,942 कोटी आहेत. बँकेचे ठेवी वाढणं म्हणजे सभासदांचा बँकेवर विश्वास वाढलेला याचे धोरण आहे, द्योतक आहे. म्हणजे सभासदांना विश्वास आहे की बँक सुस्थितीत आहे, म्हणून सभासद आपल्या ठेवी बँकेत ठेवतात. आणि ज्या वेळेला मी 2017ला ज्या वेळेला मी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, त्यावेळेला बँकेचा प्रॉफिट 135 कोटी होता, आज 190 कोटी आहे. म्हणजे बँकेचा आलेख सतत वाढत आहे. बँकेला नाबार्डचा सतत ऑडिट वर्ग आहे. तसेच नाबार्डचे आणि आरबीआयचे कोणत्याही लेवलला बँकेला कुठेही कोणत्या प्रकारची पनिशमेंट किंवा कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढलेले नाहीत. आणि अनेक शासकीय अहवाल असतील, म्हणजे CMEGP, PMFME यासारख्या ज्या शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांना ज्या योजना दिल्या जातात, त्या योजनेमध्ये चांगलं काम केलं म्हणून शासकीय लेवलला महाराष्ट्रामध्ये आपल्या बँकेला प्रथम पारितोषिक मिळालंय. म्हणजे कलेक्टर लेवलला ज्या शासकीय लेवलला ज्या मीटिंग होतात त्यामध्ये अहवाल गेलं का, PMFME मध्ये सर्व जिल्हा बँकेमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगलं काम केलंय. CMEGP मध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम केलंय. CMEGP मध्ये आपण अनेक या ग्रामीण भागातल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आपण त्यांना कर्ज दिलीत आणि त्यांना उद्योजक बनवले. अनेक उदाहरणे आहेत. तसेच शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी शेती संस्था मार्फत
65 कोटी पर्यंतचं कर्जाची योजना आणि आपली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली बँक आहे की जेणेकरून त्या आपल्या शेतकऱ्यांनी उद्योजक बनावं. अनेक ठिकाणी मी मेळावे घेतले तालुका वाईज गेल्या वर्षी जून महिन्यात आणि प्रत्येकाला आवाहन केलं की शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे या आणि उद्योजक बना. अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केलं आणि अनेक योजना या पुढच्या काळात अंमल करायच्या आहे. म्हणजे सागरी, नागरी, डोंगरी असं अनेक विभागात आपल्या दोन्ही जिल्हे विभागले आहेत. ग्रामीण भाग आहे, डोंगरी भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे, शहरी भाग आहे. शहरामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे ते अतिशय जोरात चालू आहे. महाराष्ट्र शासनाची चांगली योजना आहे. आपण तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना राबवली आहे. आज डोंबिवलीला शुभदा म्हणून सोसायटी आहे. 2 वर्षापूर्वी आपण त्यांना 7 कोटी रुपयाचे कर्ज दिले. आज त्या सोसायटीतले लोक 2 वर्षात बिल्डिंग पूर्ण केली. अतिशय सुसज्ज इमारतीमध्ये राहायला गेलेत आणि पूर्ण कर्ज फेडलेले आहे. 2 वर्ष अतिशय आदर्श आहे. म्हणजे आपण आपली बँक शासन ज्या ज्या योजना देत त्या योजना चांगल्या आणि प्रभावीपणे राबवतोय. यालाच चांगलं सरकार म्हणतात. याला चांगलं सरकार म्हणतात. सरकार म्हणजे काय? शासन कशासाठी, संचालक मंडळ कशासाठी असते? शासनाने जे योजना दिल्या त्या बँकेच्या मार्फत लोकांबरोबर पोहोचवण्याचं काम या संचालक मंडळाचे असते. त्या आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये प्रभावीपणे राबवलेले आणि म्हणून ते घेऊन आम्ही लोकांपुढे जातोय. म्हणून आमचं फायनल विजन 100%. मी कधीपासून बोलतो का प्रकाश ओरकडे येणार त्याचं कारण काय? तर आम्ही जे 10 वर्षामध्ये केले त्याच्यावर आम्ही मतं मागतो. लोक टीका करू मत, आम्हाला कोणावर टीका करायची नाही. आम्ही केलेल्या कामावर आम्हाला मतं मागे आणि माझं खुलं आव्हान विरोधका एका स्टेजवर यावं डिबेट करण्यासाठी आम्ही एका स्टेजवर डिबेट करायला तयार आहेत. समोर डिबेट करायला तयार आहेत. बोला. आपलं सहकार क्षेत्रातलं काम आता पुढे चालू राहणार आहे. याचं कारण असं की आता आपल्यानंतर आपले चिरंजीव यामध्ये बिनविरोध निवडून आले. काय माहितीये का, शासनाच्या आरबीआयच्या धोरणाप्रमाणे 10 वर्षाच्या वर राहता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही जरी त्या ठिकाणी नसले तरी येणाऱ्या नवीन तरुणांना किंवा नवीन संचालक मंडळाला आमचं मार्गदर्शन राहणार असं आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या आमच्या पाऊल ठेवून ते चांगलं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा नाही. 100% खात्री आहे. साहेब, अशी चर्चा आहे मार्केटमध्ये की सहकार पॅनल निवडणुकीनंतर परिवर्तन पॅनलशी हात मिळवणी. हे बघा, तुम्ही काहीही प्रश्न विचारा, सहकारी पॅनलचे स्वतःची सत्ता आल्यानंतर परिवर्तन पॅनलशी हात मिळवणं करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही कामाच्या जोरावर लोक आम्हाला 100% यश देतील याची आम्हाला खात्री आहे. आज उमेदवार आमचे निवडून आलेले आहे आणि 3 का आमचे 18 उमेदवार निवडून येतील. आम्हाला त्यांची गरज काय? 18 उमेदवार आमचे निवडून येणार आहे, मग आम्हाला त्यांची गरज काय? परिवर्तन पॅनल मार्फत असंही म्हणलं गेलंय की आमचे 8 आलेले आहेत बिनविरोध आणि त्यांचे एकच आलेले. दाखवावं ना. माझा मुलगा पण त्यांचा आहे का? माझा मुलगा पण त्यांचा आहे का? ते त्याने विचारावं. निलेश गोरेचा मिसेस त्यांची आहे का? अमित गोरे त्यांचा आहे का? दसू रडे त्यांचा आहे का? राजेश सावळारामचा मुलगा त्यांचा आहे का? अरुण पाटील त्यांचा आहे का? सांगा ना, कोणते नावं घ्या ना. नावं घ्यावी ते नाही. ही जी निवडणूक होते या क्षेत्रामध्ये आपला अनुभव फार मोठा आहे. या निवडणुकीसाठी जे मतदार आहेत त्यांसाठी आपण काय सांगतो? मतदाराने एकच सांगतो की बँक ज्या पद्धती ही बँक खाडेदादांपासून इतिहास आहे. या बँकेला 1958 साली ही बँक स्थापन झाली. खाडेदादांचं नाव आजही बँकेत आहे आणि त्यांचा जो आदर्श आहे तो टिकवण्यासाठी बँकेच्या परंपरा ठेवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्याचं नाव आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बँकेचं ते अशीच परंपरा ठेवण्यासाठी आणि बँकेचा आलेख उंचावण्यासाठी या बँकेच्या भवितव्यासाठी सहकार पॅनलला निवडून द्या असं मी आवाहन सगळ्या खातेदारांना करेन. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. संपादक जयवंत भडांगे, कार्यकारी संपादक अशोक पडवाळ.